आनंदवनातील आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक डॉक्टर विकास आमटेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले कौस्तुभदादा, पल्लवीताई, आमचे जॉईंट CEO विजय राठोडजी, जिल्हाधिकारी विनयजी गौडा, जिनत चंद्रा, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर, सरपंच रुपालीताई दरेकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी 2004ला महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदा आलो आणि तेव्हापासून सुधीरभाऊ आजपर्यंत अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 3दा मंत्री होण्याची देखील संधी मला मिळाली. पण माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवणारा कार्यक्रम जर कुठचा असेल तो आजचा आनंदवनातला आहे, हे सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. आम्ही आमच्या मतदारसंघात असेल, आमच्या जिल्ह्यात असेल, आमच्या भागामध्ये असेल, आमच्या विभागामध्ये असेल, अनेक कामं करत असतो आणि अनेक कामं करत असताना जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा 10,000 पटीनं आनंद आजच्या आनंदवनाच्या कार्यक्रमामध्ये आहे, असं सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढं या कार्यक्रमानं स्वतः मंत्री म्हणून आणि वैयक्तिक उदय सामंत म्हणून मी समाधानी आहे. याचं कारण असं आहे, सुधीरभाऊ, तुम्ही यायच्या अगोदर तुमचा तर हा जिल्हा आहे. मला आल्यानंतर भाऊ सांगत होते की इथल्या वस्तू कशा पद्धतीनं पुढाकार घेऊन तुम्ही त्याची विक्री करायचा आणि ती उपलब्ध करून द्यायचा, म्हणून तुम्हाला हे सगळं ज्ञात आहे. मी एकदाच रात्रीचा इथं आलो होतो 9:30-10 वाजता आणि त्यावेळी देखील भाऊंची अशी इच्छा होती, कौस्तुभदादाची होती, पल्लवीताईंची होती की मी हा सगळा परिसर बघावा. पण तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुम्ही जर वेळेवर आला असतं तर मला हा परिसर बघता आला नसता. त्याच्यामुळे मी खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं हा परिसर बघितला आणि मला जाणीव झाली की तुम्ही कशा पद्धतीनं आणि काय या सगळ्या परिसराला मदत केली. आज ठीक आहे, राजकारण आम्ही करतो, एकामेकावर टीका करतो, एकामेकाची आम्ही बदनामी करतो, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम महाराष्ट्रामध्ये जर बघायचं असेल तर तुम्हाला याच कॅम्पसमध्ये यावं लागेल. हे सगळं बघितल्यानंतर त्याची मला खात्री झाली. मी हॉस्पिटलला देखील व्हिजिट केली. म्हणजे ठीक आहे, वया वाटप करणं फार सोपं काम आहे. सामाजिक काम करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं काय तर 5 वर्षानंतर निवडणूक आल्यानंतर वह्या वाटपाचा कार्यक्रम करायचा, पेन वाटपाचा कार्यक्रम करायचा, पॅड वाटपाचा कार्यक्रम करायचा, छत्री वाटपाचा कार्यक्रम करायचा. पण या परिसरामध्ये आल्यानंतर खरं जर पुण्य मिळवायचं असेल सामाजिक कामामध्ये, जर काय करावं लागतं हे जर देशामध्ये कुठं बघता येत असेल तर ते आनंदवनात आल्यानंतर बघता येतं. याची जाणीव देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली. आणि याच्या पलीकडचं ते सामाजिक काम काय असू शकतं. आज माझ्या MIDCनं निधी दिला, स्किल सेंटर दिलं, हे आम्ही फार छोटं काम केलेलं आहे. म्हणजे आज मला अधिकार सुधीरभाऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मिळाले, परंतु हे मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर आशीर्वादाच कुठचे मिळाले असतील तर या कामाला मी 8-8.5 कोटी रुपये, 10 कोटी रुपये काहीतरी मंजूर केले आणि त्याच्यातनं मिळाले असं मला वाटतं. कारण मगाशी ज्याचा मी उल्लेख केले की आज राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. म्हणजे राजकारण सकाळी जे 9:30 वाजता सुरू होतं, आपण TV वर सगळे बघत असाल, ते रात्री 9:30 वाजता पण सध्या संपत नाही, रात्री 2-2, 3-3 वाजता संपतं. एवढं राजकारणाला काही अडिक्ट लोक झालेली आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय करायचं तर सुधीरभाऊंवर टीका करायची, उदय सामंतवर टीका करायची, मुख्यमंत्र्यांवर टीका करायची, देवेंद्रजींवर टीका करायची. पण त्यांना देखील मला सल्ला द्यायचा आहे, राजकारणात जर राहायचं असेल आणि नीट बोलायचं असेल तर इथं येऊन आनंदवन देखील तुम्ही बघितलं पाहिजे. इथं आल्यानंतर आपण किती नम्र राहिलं पाहिजे याची जाणीव आनंदवनात आल्यानंतर होते. आणि म्हणून मला असं वाटतं की पैसे दिले हे शासनाचं काम आहे. सुधीरभाऊ, तुम्ही देखील मगाशी मला सांगितलं की पैसे देऊन एक सत्कार्य आमच्या हातनं झालेलं आहे, MIDCच्या हातनं. पण मला MIDCच्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की ज्या कामाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये आम्ही केलं त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मला आणि भाऊंना मिळाली. आता एवढ्या जोमानं काम करा, वर्षभरात हे काम पूर्ण करा आणि त्याच्या उद्घाटनाची संधी देखील मला आणि भाऊंनाच द्या आणि ते आम्हालाच मिळेल ह्याची खात्री आहे. पण मगाशी भाऊ तुम्ही असं म्हणालात भूमिपूजनाला बसत असताना की विकास भाऊंनी बसावं, मी बसावं, परंतु या परिसरात आल्यानंतर तुम्ही केलेलं काम असेल, तुम्ही ठेवलेला लोकांबरोबरचा संपर्क असेल, एक साधं उदाहरण मी सांगतो आपल्याला की राज्यकर्ता कसा असला पाहिजे. आज मी हे
पैसे दिले म्हणून माझं ताई कौतुक होतं आहे. पण एक साधं उदाहरण सांगतो. मगाशी आम्ही तिथून इथे येईपर्यंत 1 मिनटं गाडीमध्ये बसलो आणि 1 मिनटं गाडीमध्ये बसल्यानंतर माझे सहकारी, आमचे कार्यकर्ते किती हुशार आहेत बघा. कोणाला कुठं पकडायचं आणि कोणाला कुठच्या खिडकीतनं निवेदन दिल्यानंतर कोण कुठं मंजूर करू शकतो हे आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे. म्हणून आमच्या जिल्हा प्रमुखांनी एक निवेदन मला दिलं. मी भाऊंना फक्त सांगितलं की भाऊ, तुम्ही अर्थमंत्री असताना तुम्ही त्या पवित्र ठिकाणी गेला होता, तुम्ही त्या मंदिरामध्ये गेला होता, तुम्ही अर्थमंत्री म्हणून त्याला 1 कोटी रुपये मंजूर केले होते. पण ठीक आहे, काही लोकांचं दुर्दैव, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रद्द करून टाकले. पण भाऊ, परत तुम्ही ती संधी माझ्यामार्फत का होईना तुम्ही प्राप्त करून घेतलीत आणि 1 मिनिटात त्यांनी सांगितलं की मागितलेले पैसे उद्या संध्याकाळपर्यंत मंजूर होतील आणि त्याचा कागद जो आहे हा पंतप्रधान महोदय येऊन गेल्यानंतर तुम्हाला मिळतील आणि ते राज्यकर्त्यांनी काय करावं. आणि म्हणून तुमचा हक्क आहे भाऊ हा भूमिपूजन करण्याचा. तुम्हाला मी आजच ओळखत नाही, तुम्हाला मी 2004 सालापासून ओळखतो. आणि आमटे कुटुंबियांच्या एक माहितीसाठी सांगतो, माणूस किती दिलदार असला पाहिजे. खरं तर माझा प्रवास व्हाया राष्ट्रवादी शिवसेना असं झालेला आहे. पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि 2013-14 आणि मध्यंतरापर्यंत मी राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी सुधीर भाऊ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि अचानक मला एक पत्र आलं. पत्र आल्यानंतर मी घाबरलो, कारण तो लखवटा होता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा. पण त्या पत्रामध्ये नक्की काय असू शकेल, म्हणून मी ते पत्र उघडलं आणि आजच्या राज्यकर्त्यांना आदर्श असावं ते पत्र होतं. सुधीर भाऊंनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना देखील, मी राष्ट्रवादीचा मंत्री असताना देखील माझ्या नावानं एक सकारात्मक पत्र लिहिलं होतं आणि तुमचा भविष्यकाल तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं आहे त्या पद्धतीनं उज्ज्वल आहे असं भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पत्र कोणाला लिहितो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्याला. पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी सोडली आणि त्या पत्राचा उपयोग मी चांगला करून घेतला. हे बघा, भाजपानंच मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. कारण माझा तिथं संघर्ष मी विरुद्ध साहेब भाजप असा असायचा. म्हणून सुधीर भाऊंच्या पत्राचा उपयोग, सुधीर भाऊ परत पत्र देणार असाल तर तुम्ही हात राखून देऊ नका, द्या. पण तुमच्या पत्राचा आणि पायाचा पायगुण चांगला आहे आणि म्हणूनच हे काम होऊ शकलं. या कामामध्ये जे जे काही सुविधा आहेत त्याची देखील माहिती सुधीर भाऊंनी घेतली. आणि विकास भाऊंचं मी मनापासून अभिनंदन एवढ्यासाठीच करेन. मला आठवतं 2008 सालामध्ये खरं माझा आणि विकास भाऊंचे जे संबंध आले ते माझ्या वडिलांमुळे आले. माझ्या वडिलांचे आणि विकास भाऊंचे संबंध होते, सामाजिक काम माझ्या जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये माझ्या वडिलांचा नंबर थोडा अग्रेसर होता आणि म्हणून त्यांचा संबंध आला आणि त्याच्यानंतर मला संधी मिळाली. म्हणून या संबंधांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावा याच दृष्टिकोनातून सुधीर भाऊ हा कार्यक्रम मी घेतला. इथं मी पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर कुठंतरी प्रत्येकाला राजकीय कारकिर्दीमध्ये वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम व्हावं, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी देखणं काम व्हावं, आपल्या आयुष्यामध्ये असा एक माइलस्टोन बनावा की जो तिथे गेल्यानंतर हे काम उदय सामंतनं केलेलं आहे हे लोकांना बघता यावं. आणि तो माइलस्टोन करण्याची संधी आनंदवनाशिवाय दुसरी कुठची नव्हती. म्हणून माझ्या MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी देखील अथक मेहनत घेऊन हा इथं प्रकल्प उभा करण्याचं ठरवलं. मग अशी जॉईंट सेवनचा मला निरोप आला. ते म्हणले या कार्यक्रमाला येऊ की नको. मी त्यांना म्हटलं, तुमच्या आयुष्यात जर भाग्य मिळवायचं असेल तर या कार्यक्रमाला या, भाग्य मिळवायचं नसेल तर येऊ नका. राठोड साहेब, अनेक कार्यक्रम तुम्ही कराल, तुमचं प्रमोशन होईल, तुम्ही CO व्हाल, तुम्ही प्रधान सचिव व्हाल, तुम्ही मुख्य सचिव व्हाल, सगळी यंग टीम आहे. पण आजचा कार्यक्रम तुमच्या आयुष्यामध्ये कधी होणार नाही. आज विकास आमटेंच्या शेजारी तुम्ही जे बसलेला आहात हे भाग्य तुम्हाला कधी मिळणार नाही. आमच्यामध्ये, आमच्या आजूबाजूला कधी तुम्ही बसू शकता, कारण तुम्ही आमच्याबरोबर असाल तरी बसणार आहेत आणि आमच्याबरोबर नसाल तरी बसणार आहात, कारण तुमची रिटायरमेंट डायरेक्ट 58व्या वर्षी आहे. त्याच्यामुळे जे कार्यक्रम पुण्याचे असतात आणि सेवेचे असतात त्याला देखील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे, त्या मताचा मी आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी असतील, आमचे सह जिल्हाधिकारी असतील, आमचे जॉईंट CO असतील, या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो. आणि सुधीरभाऊ, विशेषतः तुमचे आभार मानत असताना एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं अर्थमंत्री असताना तुम्ही काम केलं, म्हणजे हे अजून मी इथं पैसे देण्यामागचं अजून एक कारण सांगतो. म्हणजे त्यांच्या कौतुक सोहळ्याला मी आलेलो नाही, पण ही माणूस, ही व्यक्ती या भूमिपूजनासाठी का योग्य आहे याचं अजून एक कारण सांगतो. तसाच पेच मी एका वेगळ्या पक्षामध्ये, हे वेगळ्या पक्षामध्ये, आणि मी भाऊंना जाऊन सांगितलं की गणपतीपुळ्याला पैसे द्या. भाऊ, तुम्हाला आठवत पण नसेल, या व्यक्तीनं, विकास भाऊ, पक्षाचा विचार न करता
मला 100 कोटी रुपये मंजूर केले आणि आज गणपतीपुळा जे दिमागदार पद्धतीनं उभा आहे ते चंद्रपूरमुळं आहे आणि म्हणूनच चंद्रपूर आणि रत्नागिरी हा जो काही सेतू जोडण्याचा मी प्रयत्न केला त्याचे कर्ते करविते सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत आणि म्हणूनच ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आज दुसरं विकास भाऊंना अजून मी एक शब्द देतो की तुम्हाला जे ॲफिलेशन करून द्यायचं आहे ते देखील आम्ही लवकरात लवकर करून देऊ. मी आताच सीईना सांगितलं की याच कामामध्ये शिल्लक राहिलेले जे पैसे आहेत ते परत मुंबईला MIDCमध्ये पाठवू नका. या देखील सभागृहाचा अतिशय कायापालट करून विकास भाऊंना द्या. आणि जे जे काय आपल्याला करावं लागेल, आज इंडस्ट्री आणण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंट हे धडधाकट लोकांचं होऊ शकतं, त्यांना नोकरी मिळू शकते. पण आजचा कार्यक्रम सुधीरभाऊ अजून एक महत्त्वाच्या दृष्टीनं असा आहे की इथं असणारे जे विद्यार्थी आहेत जे सक्षमपणानं लोकांकडे जाऊन किंवा स्किल सेंटरमध्ये जाऊन स्किल ॲडॉप्ट करू शकत नाहीत, यांना देखील स्किल या स्किल सेंटरमध्ये मिळणार आहे. इथं देखील आम्ही इंडस्ट्रीला हे स्किल सेंटर अटॅच करणार आहोत आणि या स्किल सेंटरमधनं इथे असणारे दिव्यांग असतील, अपंग असतील, या सगळ्यांना रोजगार देण्याची प्रक्रिया या सगळ्या स्किल सेंटरमधनं होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं असं हे पहिलं सेंटर आहे की जे धडधाकट लोकांसाठी आहेच आहे, परंतु दिव्यांगांसाठी आहे, कर्णबधिर मुलांसाठी आहे, अपंगांसाठी आहे. आणि असं असणारं मला जबाबदारीनं असं वाटतं की नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं पहिलं स्किल सेंटर जर कुठं होत असेल तर ते आनंदवनामध्ये होतं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं विकास भाऊंना त्याच्यानंतर आमटे कुटुंबियांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्या या सामाजिक कामामध्ये महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या भूमिपूजन समारोहाला उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे अतिशय कर्तव्यदक्ष कार्यक्षम सहकारी श्री उदयजी सामंत, महारोगी सेवा समितीचे सचिव आदरणीय डॉक्टर विकासजी आमटे, इथं उपस्थित MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हाधिकारी विनय गौडाजी, श्री कौस्तुभ आमटेजी, सौ रुपाली दरेकरजी, सौ पल्लवीताई आमटे, उपेंद्र तामोरे, राजेशजी झंजाळ, सुनीलजी अकुलवार, श्रीकांत इर्रावार, श्री रमेशजी राजूरकर, डॉक्टर गायकवाड, संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी, सर्व अधिकारी, पत्रकार बंधू व इथं उपस्थित माझ्या सर्व आदरणीय मान्यवर, आनंदवन परिवारातील सर्व प्रिय सदस्य बंधूंनो, माता भगिनींनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कौशल्य विकासाच्या इमारतीचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. आणि हाही विश्वास व्यक्त करतो की ही फक्त एक इमारत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या परिवाराची उपजीविका करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी कौशल्य प्राप्त करण्याची एक जागा नसून तर समाजासाठी आपण काही देणं लागतो या भावनेचंही कौशल्य आनंदवनाच्या या पवित्र भूमीत, या पवित्र परिसरात, या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे विद्यार्थी हे इतर इन्स्टिट्यूटपेक्षा जास्त ज्ञान इथं प्राप्त करतील असाही मी विश्वास व्यक्त करतो. हे खरं आहे की कधीतरी एकदा इंडिया टुडेमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या परिवाराची कथा आली. UAE मध्ये असणारा एका शेखचा परिवार हा 269 लोकांचा आहे अशी ती कथा आणि त्या कथेतली शेखच्या परिवाराची शेखी होती. पण मला जर कोणी विचारलं की जगातला सर्वात मोठा परिवार कोणता असेल तर तो आनंदवनचा परिवार आहे, ज्या परिवारात प्रत्यक्ष 5000 पेक्षा जास्त सदस्य
आणि अप्रत्यक्ष सदस्यांची मोजदाद करता येणार नाही इतके हजारो हजारो हितचिंतक सदस्य. आणि आज मग मनापासून आनंद होतोय की उदय सामंतजी इथं आलेत. आणि मग अचानक 2 दिवसापूर्वी उदयजींचा फोन आला की आनंदवनामध्ये भूमिपूजन कार्यक्रमासाठी मी येतोय आणि तुम्हालाही यायचं आहे. ज्या क्षणी सांगितलं त्या क्षणी मी डायरी काढली. आजचा एक कार्यक्रम रद्द केला, कारण शेवटी या ठिकाणी एक उत्तम इमारत होते आहे, ज्या इमारतीतून हजारो हजारो तरुण तरुणींना आपण कौशल्य देणार आहोत. आणि जगामध्ये पुण्याचे अनेक प्रकार असतील, गोदान असेल, सुवर्णदान असेल, पण एक खरं आहे, एका अर्थशास्त्री व्यक्तींनी मांडलेलं हे वाक्य तंतोतंत खरं आहे की तुम्ही एखाद्याला अन्नदान करून त्याच्या ताटामध्ये मासा देऊन त्याचं पोट भरणं हे जेवढं पुण्याचं काम आहे, त्यापेक्षा जास्त पुण्याचं काम हे त्याला मासा पकडण्याचं स्किल देणं हे त्यापेक्षा जास्त पुण्याचं काम आहे. एक दिवस पोटाची भूक शमवण्याच्या ऐवजी त्याच्या आयुष्यामध्ये त्यामध्ये पोटाची भूक शमवण्याची क्षमता निर्माण करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग आनंदवनाबद्दल यासाठी उदयजी कौतुक आहे की एखादा व्यक्ती निराश होऊन जेव्हा म्हणतो की आपला देश सुधारला पाहिजे, आनंदवनातून नेहमीच ही शिकवणूक दिली आहे की देश सुधारला पाहिजे. असं जर तुला वाटत असेल तर तू सुधारला तरच देश सुधारणार आहे. आणि म्हणून आनंदवनामध्ये एकच गोष्ट सांगितली की भीक नको, संधी हवी. मी सुद्धा या ठिकाणी जे दिव्यांग आहे त्यांचं एक ऑर्केस्ट्रा मी गांधी चौकात केला चंद्रपूरच्या. आणि आयुष्यभर 100% अंध असणाऱ्या त्या मुलीचं गाणं आणि ते शब्द हे मला जेव्हा जेव्हा मनात कधी निराशा आली तर ते शब्द आठवतात. 100% अंध. कारण यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजक असणारे प्रमुख श्री ताजने यांना मी 3दा खात्री करून घेतली. ते म्हणाले की पूर्णपणे अंध आहे. आणि आपला असा गैरसमज आहे अंध म्हणजे त्याला अंधार दिसतो. अंध याचा ज्याला काहीच दिसत नाही तो अंध, ज्याला अंधार सुद्धा दूरपर्यंत दिसत नाही तो अंध. आणि ती मुलगी गाणं म्हणत होती, या जन्मावर या जगनावर शतदा प्रेम करावे. मी मनात विचार केला, अरे 100% अंध जिला अंधारी पाहता येत नाही ती मुलगी चेहऱ्यावर आनंदवनाच्या शिकवणीचं आनंद चेहऱ्यावर दिसते आहे. असं वाटत आहे की देवानी भरभरून सुख दिलं, भरभरून समृद्धी दिली. ते चेहऱ्यावर ते आनंदाचं तेज आहे. आणि गाणं म्हणतंय की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं. त्या क्षणी मला वाटलं की आनंदवन हे निश्चितपणे सर्वांना एक दिशा देण्याचं काम करते. विकास आमटेजी हे जरी पांढरे कपडे घालून असले किंवा तुमच्या बाजूला बसणारे त्यांचे सुपुत्र हे विविध रंगाचे कपडे घालून असले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की हे एखाद्या साधूच्या भगव्या कपड्यापेक्षा यांचा कपडा कुठेही कमी नाही. जो भगव्याचा अर्थ आहे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित ते जीवन हा परिवार जगतो आहे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे की आनंदवन हे देशाच्या 742 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, याचा निश्चितपणे अभिमान आहे. आणि या आनंदवनात ज्यांच्या जिल्ह्याचं नाव रत्नागिरी आहे त्या जिल्ह्यातील एका रत्नानी या चंद्रपूरमध्ये येऊन पैसे दिले, स्किल डेव्हलपमेंटसाठी दिले. ज्या आनंदवनात ही शिकवणूक आहे की आम्ही मीठ आणि साखर सोडून प्रत्येक गोष्ट तयार करतो. जे महात्मा गांधींनी आदर्श गावाची कल्पना केली, आत्मनिर्भर गावाची कल्पना केली. देशात किती गावं आत्मनिर्भर आहे मला माहीत नाही,
आनंद वनागा बाजूगा समुद्र आणता आगा नाही, अन्यथा मीठही तयार झालं असतं. पण मीठ आणि साखर एवढ्या गोष्टी सोडून मनुष्यागा अनिवार्य असणाऱ्या त्याच्या शारीरिक साऱ्या भौतिक गरजा. पण इथंच आनंदवन थांबलं नाही, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शारीरिक गरजांसोबत त्याच्या मानसिक गरजांचाही विचार केला आणि त्याचं मन एवढं मोठं केलं की त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आनंद आहे. या आनंदवनात गा तो आनंद हा निश्चितपणे मला या ठिकाणी अभिमानास्पद वाटतो. उदयजींनी स्किल डेव्हलपमेंट दिलं. खरं तर आमच्या मंत्रिमंडळात एक कार्यक्षम मंत्री म्हणून उदयजीचं काम मीही बघतोय. चंद्रपूर रत्नागिरीमध्ये अंतर असेल, पण निश्चितपणे कोकणाशी चंद्रपूरचं एक नातं आहे की महाराष्ट्राचं वर्णन हे चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं. म्हणजे आपला चांदा आणि कोकणातला बांदा याशिवाय महाराष्ट्राचं वर्णनच पूर्ण होत नाही. आज कोकणातल्या एका सुपुत्रांनी या ठिकाणी येऊन जो निधी दिला, निश्चितपणे त्याचं कितीही कौतुक केलं, अभिनंदन केलं तरी ते कमी आहे. खरं तर अशा चांगल्या कामामध्ये आपण म्हणतो की उदयजी जो चांगलं काम करतो त्याचं प्रमोशन व्हावं, पण तसं आत्ता म्हणणं अडचणीचं आहे. कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री अतिशय उत्तम काम करताय, अतिशय चांगलं काम करताय. आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी सुद्धा राज्य एक परिवार आहे असं समजून ज्या योजना आणतायत, या योजना बघितल्यानंतर मला निश्चितपणे वाटतं की याचं उद्घाटनसुद्धा उदयजी आपल्यालाच करावं लागेल, याबद्दल कुठेही शंका असता कामा नये, हाही मी विश्वास देतो. यासोबत मला सर्वात चांगली गोष्ट ही वाटते की मी मधात 2 चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी भेट घ्यायचा योग आला आणि एका चित्रपटात ज्याच्या जीवनावर आहे त्या व्यक्तीशी भेट घेण्याचा योग आला. ते मला भेटायला आले आणि मग मी हे दोन्ही चित्रपट स्वतः जाऊन बघितले. एक होता चंदू चॅम्पियन. एका छोट्या गावातला एक अल्लड मुलगा एक ऑलिम्पिकच्या पदकाचं स्वप्न पाहतो, मिलिटरीत जातो आणि तिथं गेल्यानंतर 9 गोळ्या त्याच्या शरीरात जातात, तरीही ते स्वप्न तो सोडत नाही आणि मग पॅरा ऑलिम्पिकमध्ये तो सुवर्ण पदक जिंकतो. दुसरा दिग्दर्शक मला भेटला तो श्रीकांत भोगा नावाच्या चित्रपटाचा. एक अंध व्यक्ती एक स्वप्न पाहतो आणि त्यानंतर तो अतिशय मोठा उद्योगपती होतो की ज्याच्या करातून जगात दोन्ही डोळे आहेत त्याची उपजीविका होते. खरं तर परवाही मी एका नागपूरच्या दोन्ही पाय नसणाऱ्या एका दिव्यांगाचं नाव मी पद्म पुरस्काराचा अध्यक्ष म्हणून मुद्दाम पाठवलं. त्याला दोन्ही पाय नाही, पण कदाचित आनंदवनाची जी शिकवणूक आहे, भीक नको संधी हवी, आज त्याच्याकडे माझ्या माहितीनुसार 200 पेक्षा जास्त लोक काम करतात. म्हणजे एक दिव्यांग ज्याला दोन्ही पायानी चालता येत नाही, तो 200 पेक्षा जास्त धडधाकट लोकांच्या परिवाराची उपजीविकेचा केंद्रबिंदू बनतो. तर मला विश्वास आहे की हीच आनंदवनाची शिकवणूक आहे, जी 1000 बॉटल च्यवनप्रश खाऊन ताकद येणार नाही, त्यापेक्षा जास्त ताकद कुठं देण्याची क्षमता असेल तर ते स्वर्गीय बाबा आमटे यांच्या या आनंदवनात आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा स्वर्गीय बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रमाला आलो, त्या दिवशी निर्णय केला की स्वर्गीय बाबा आमटे यांच्या नावाची अभ्यासिका केली पाहिजे. कारण ही अभ्यासिका मुलांना कशासाठी जगावं, कसं जगावं, या दोन्हीही बाबतीमध्ये बाबांचे विचार पोहोचू शकेल. मी आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री उदय सामंतजी यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचेही कौतुक करतो की अनेक उद्योग त्यांच्या नेतृत्वामध्ये उभे लागले. पण हा एक मात्र उद्योग आहे, ते उद्योग कदाचित
आपल्याला धन प्राप्त करून देतील, जे धन शेवटच्या श्वासापर्यंत कामी येईल. पण या उद्योगातलं जे पुण्य आहे ते या जन्मात शेवटच्या श्वासापर्यंत तर कामी येईल, पण पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून तुम्हाला कामी येणार आहे. माननीय उदय सामंतजी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन. आणि माननीय विकास आमटेजी, त्यांच्या कुटुंबालाही खूप सदिच्छा, खूप शुभकामना. एक सात्विक संताचं आयुष्य जगत एक या सर्व शोषित वंचित दिव्यांगांची सेवा जे करताय, निश्चितपणे मला माहीत नाही की पैसे एखादा व्यक्ती कमवतो तर स्टेट बँकेत किंवा एखाद्या दुसऱ्या बँकेत टाकून जेवढं व्याज प्राप्त होतं, मी विश्वासाने सांगतो की सर्वात जास्त जगात व्याज देणारी बँक कोणती असेल तर ती देवाची आहे. फक्त त्या बँकेत पैसे चालत नाही, चांगलं काम आणि पुण्य चालतं. हे आमटे परिवाराला निश्चितपणे देवाच्या बँकेत जर सर्वात मोठं अकाउंट जर कोणाचं असेल तर त्या टॉप 10मध्ये निश्चितपणे आमटे परिवार व त्यांच्या सर्व सहकार्यांचं खातं आहे. उदयजी, मी उशिरा आलो. तुम्ही आपल्या भाषणात उल्लेख केला तो टोमणा होता की खरंच तुमचा फायदा झाला हे माहीत नव्हतं. पण टोमणा असेल तर सुधारणा करेल आणि फायदा झाला असेल तर थोडा मग जास्त उशिरा येण्याचा विचार करेल. धन्यवाद. सगळे मान्यवर, चांद्यापासून बांद्यापर्यंत, मी कोणाचंही नाव घेत नाही, नाव ठेवत नाही. नाव घ्यायला गेलं तर इतके लोक आहेत. माझी एक्सपायरी डेट झालेली 78 वर्ष आहे. मी उदयजींना सांगितलं की मी जाणीव जागृती झाली असेल तर बघित असेल आईवडील किंवा कोकणातले कुष्ठरोगी, त्यांच्या परिवाराचा, अनाम प्रेम परिवाराचा 3 पिढ्यांचा संबंध बाबा आमटेंशी राहिलेला आहे. त्यांचे वडील यांनी आनंदवनाकरता बरंच काम केलं. सुधीर भाऊने किती काम केलं ते आता सगळ्यांनी सांगितलं. आणि असे दोन्ही चांदा ते बांदा त्यांनी 10-15 दिवसापूर्वी मला पॉवर प्ले लावून, फिल्डिंग लावून मला आणि माझ्या सुनेला ते रत्नागिरीला घेऊन गेलं. विश्वास बसेल का तुमचा? माझं स्ट्रेस फ्रॅक्चर, स्पाईनचं फ्रॅक्चर झालेलं आहे. तर त्यांनी सगळं करून मला रत्नागिरीला नेलं. त्यावेळेला मी त्यांच्या पूज्य पिताजींना भेटलो. त्यांनाही ती कल्पना होती की मी आयुष्यात सिनेमा कधी पाहिला नाही. सिनेमा बघायला जेव्हा कुष्ठरोगी गेलेत तेव्हा ते थिएटर फिनाईलनी धुवून काढलं. ही गोष्ट 67 साली जेव्हा पु ल देशपांडे सोमनाथ प्रकल्पाला पहिल्यांदा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तिकीट काढूनही या लोकांना सिनेमागृहात प्रवेश नाही, म्हणून त्यांनी इथे मुक्तांगण काढलं. त्याच्या बाजूला ते लहान होते, त्यावेळेला आनंदवनातले लोक तिथे मावायचे. आज आनंदवनातले अपंग, अंध, अनाथसुद्धा तिथे मावू शकत नाही. पण हा हॉल मुख्यमंत्री हॉल म्हणून म्हटला जातो. दिवंगत मनोहरपंत जोशींनी हा हॉल दिला, पण त्यांना लवकर जावं लागलं. तो हा अपूर्ण राहिलेला हॉल आहे. पण सुधीर भाऊंनी स्वतः त्याचे स्वरानंदवनचे प्रयोग बघितलेत. त्यांनी आयोजनही केलं होतं. तसं उदयजींच्या पूज्य पिताश्रींनी आमचा 160 जणांचा ताफा असतो, 6 गाड्या असतात. सदाशिव ताजने तिथे बसलेत. त्यांनी 3000 त्याचे प्रयोग केलेत. आणि परमपूज्य दलाई लामांनी याचं उद्घाटन केलं याच ठिकाणी. हे जगातलं पहिलं थेरपियुटिक थिएटर आहे. थोडं बंद पडण्याच्या मार्गावर होतं, कारण कोरोनाग्रस्त कुष्ठरोगी झाले, त्याला कोणी हात लावत नव्हतं. SpO2 नाही, त्याला कोणी हात लावत नाही. 3-4 वर्ष असं आमचे वाया गेलेत. त्यात काही कुष्ठरोगी वारलेत.
तो प्रयोग नव्याने चालू करावा म्हणून परत त्यांनी मला तिथे रत्नागिरीत आम्ही तुम्हाला कसंही करून नेऊ, फार दूर आहे रत्नागिरी, चार्टर्ड विमानाने तुम्ही पण कुष्ठरोग्यांना विमानात प्रवेश मिळेल का एवढं फक्त बघा, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यामुळे. तर या तऱ्हेने पुलंनी इथे जेव्हा मुक्तांगण काढलं, आज जे गाणं ताजणेंनी जे म्हटलं ते परमपूज्य दिवंगत गदी मडगुळकरांचं ते गाणं आहे आणि ते त्यांचं शेवटचं गाणं राहिलं. त्याची चाल पु ल देशपांडेंनी दिलेली होती म्हणून ते गाणं आज त्याला औचित्यपूर्ण, त्याला संबंध आहे म्हणून मी म्हटलं ते गाणं म्हणायला लावा. त्याप्रमाणे अंधांनी ते गाणं म्हटलं. तुम्हा सगळ्यांचं औचित्यपूर्ण स्वागत त्या गाण्यातर्फे केलं गेलं. 1981 एक फार वाईट वर्ष आमच्या दृष्टीने झालं होतं, पण मी पु ल देशपांडे, नारळकर आणि माझ्या बाजूला भारताचे सरन्यायाधीश दिवंगत यशवंतराव चंद्रचूड होते आणि एक 16-18 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव धनंजय चंद्रचूड, ते आज भारताचे सरन्यायाधीश आहेत. तर त्यांचे वडील मला हाताने पत्र लिहायचे. मला ही गंमत वाटायची की लेटर पॅडवर हाताने पत्र लिहायला गट्स लागतात. तर सगळे भारताचे चीफ जस्टिस इथे यायचे, कारण बाबा आमटे हे वकील होते, ज्याचा कोणी नाही त्याची ते वकिली करायचे म्हणून बहुतेक चीफ जस्टिस इथे येऊन गेलेले असतात. आणि त्यांनी पार्लमेंटला सांगितलं, ज्यावेळेला ते चीफ जस्टिस नव्हते, जस्टिस खानविलकर ते आज लोकपाल आहेत आणि जस्टिस चंद्रचूड चीफ जस्टिस आहेत, की 119 कायदे या रोगाच्या विरुद्ध आहेत. आणि आपल्या देशामध्ये 1.25 कोटी लोक, एक ऑस्ट्रेलिया खंडा एवढे लोक आहेत की ज्यांना मूलभूत मानवाधिकार नाही आहे. संजय चहांदे आमच्या कॉलेजचा, तो म्हणाला मी प्रधान सचिव होतो, तू काय सांगते मला म्हणे. म्हटलं त्यांनी टीम पाठवली, त्या संस्थेने सगळ्यांचंच तपासणी केली, तर एकाचंही आधार सर्टिफिकेट सांगितलं. हे मी उदयला जेव्हा सांगितलं की 14 रुपयातून ही कहाणी 1949 साली सुरू झाली. पहिले कुष्ठरोगी कोकणातले होते म्हणून त्या माणसाने, कोकणातल्या माणसाने न विसरता इथे वेदनेशी नातं जोडण्याचं जे ठरवलं, त्याकरता मी त्याचं अभिनंदन. पैसे तर खूप लोकांनी दिलेले आहेत, पैशाचा प्रश्न नाही, पण हे नातं जे जोडलं आणि सुधीर भाऊंनी त्याचं मनपूर्वक कौतुक केलं, पक्षविरहित कौतुक केलं. आज जस्टिस चंद्रचूड रिटायर होत आहेत आणि लहानशी कहाणी मी सांगतो की कुष्ठरोग्यांचं एक, जेलमध्ये सुद्धा त्यांना हात कोणी लावत नाही, ड्रेसिंग कोणी करत नाही. मला पत्र आलं की या माणसाचं ड्रेसिंग करायला तुम्ही महारोगी पाठवा. त्याचं नाव शरद मोहोळ होतं. शरद मोहोळ पत्र लिहायचा, अप्रतिम अक्षर, अप्रतिम मराठी. त्यांनी पॅरिस बेकरीवाल्याला मारलं, पण त्याला जेव्हा सुटका झाली तेव्हा 500 गाड्या त्याला न्यायला आल्या होत्या. आणि मी हे डॉक्टर लहाने, कारण मी नेत्रतज्ञ होतो, तेव्हा डॉक्टर लहाने माझ्याकडे बसले होते. त्यावेळेला मी लहानेंना शरद मोहोळबद्दल सांगत होतो की तो म्हणाला की पत्राचं उत्तर देऊ नका मला, मी स्वतःच तिथे येणार आहे. आणि ते जसे गेले तसे त्यांना मारण्यात आलं. असं एकच शरद मोहोळ नाही, अनेक लोक आहेत की समाजात ते वापस गेलेत, समाज त्यांना जगू देत नाही. मग या संस्थेने 11 लाख कुष्ठरोग्यांशी डील केलेलं आहे, आत आणि बाहेर. एवढा नंबर जगातही कुठे नाही. पण ते परिवारात जाऊ शकत नाही, त्यांचं लग्न, त्यांच्यात आपसात लग्न होऊ शकत नाही. ओरिसामधला एक डिस्पॅच आहे, उदय परवा, आपल्या राष्ट्रपती मॅडम ओरिसातले आहेत, की तिथे सांगण्यात आलं की 1000 घेट्टोस कुष्ठरोगी कॉलनीज आपल्या देशामध्ये आहेत. 1000, त्यात 30 लाख महारोगी राहतात. 30 लाख महारोगी आहेत, ज्यांना मूलभूत मानवाधिकार नाही. ते 119 अधिकारांमध्ये त्यांना रक्त घेता येत नाही, रक्त देता येत नाही, आधार कार्ड नाही.
तर म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण इथे आलात, पण नुसतं येऊन टाळ्या वाजवून होणार नाही. यांच्या वेदनेशी नातं कसं, कारण मी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनचा चेअरमन होतो. एकच माणूस तो आवर्जून काम करायचा, त्याचं नाव राम नाईक. त्यांनी मला लखनौला बोलवलं. तिथले सगळे घेट्टोजमधले लोक ते तिथून आणलेत आणि मला राष्ट्रपती भवनात ठेवलं. त्यानंतर त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांनी मला इंटरनॅशनल लेप्रसी युनियन, मी डॉक्टर स्वामीनाथनबरोबर 15 वर्ष काम करत होतो, तर त्यांनी म्हणून बाबा आमटेंवर फिल्म नाही, ते म्हणाले माझ्या लोकांवर फिल्म काढा, माझ्यावर फिल्म काढू नका. 16 लोकांनी त्यांच्यावर फिल्म काढायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपलं चरित्रसुद्धा लिहिलं नाही. म्हणून पु ल याला एकलव्य विद्यापीठ म्हणायचं. अर्जुन कौरव पांडव कॉन्व्हेंटचे होते, त्यांना शिकवायला सगळे दिग्गज होते. आणि मी जेव्हा 71 साली माझ्या जीवनाची सुरुवात इथे केली, त्यावेळेला इथे काहीही नव्हतं, एकही उद्योग नाही, प्यायला पाणी नाही आणि आज एकही झाड नव्हतं. मी आत्ता सुधीर भाऊंना सांगितलं की या ठिकाणी परवा वाघ आला. 0 बायोडायव्हर्सिटीपासून इथे एक वाघाचं येणं हे आमच्या दृष्टीने, तुम्ही दररोज वाघ पाहता, पण इथे वाघ येणं हा 0 बायोडायव्हर्सिटी मियावाकी जे फॉरेस्ट आहे त्याचे 8-10 प्लॉट्स इथे आणि सोमनाथला आहेत. तर हा एक एफर्ट याला म्हणून डॉक्टर स्वामीनाथननी क्रिएटिव्ह ह्युमॅनिझम किंवा सायंटिफिक ह्युमॅनिझम असं म्हटलं होतं की हे लोक करू शकतात तर कोणीही करू शकतं. तर या तऱ्हेने आनंदवन जगातली सगळ्यात वाईट जागा आम्ही मानतो, कारण माय एम इन लाईफ लिहितं इथे कोणी शौकाने आलेलं नाही आहे. आम्ही त्यांना कामाला लावलं आणि त्यांनी हे सगळी निर्माण केलेली आहे. म्हणून बाबा आमटे म्हणाले की या एकलव्यांवर फिल्म काढा, यांच्यावर टेक्स्टबुकमध्ये धडा येऊ द्या. आणि हे इथे कॉलेजेस आहेत, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर, पण एकही कुष्ठरोग्याला त्यात प्रवेश नाही. आज 50-60 वर्ष झाले ते कॉलेज, पण त्याला प्रवेश नाही. एक माणूस मला गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी 43 लाख रुपयाचं व्हॅक्सिन पाठवलं. डॉक्टर बाळकृष्ण इल्ला जे कोव्हॅक्सिनचे जनक आहेत ते या कॉलेजमध्ये 5 वर्ष होते, पण कुष्ठरोग्याला आजही ॲडमिशन नाही. 1.25 कोटी हा नंबर लहान नाही आहे. हे सगळे देशातले लोक आहेत आणि हे घेट्टोजमध्ये जे लोक राहतात त्यांच्या मुलाबाळांची लग्न होत नाही. आपण 3 पिढ्या बघतो. तर हा मोठा ह्युमन प्रॉब्लेम आहे. राष्ट्रपतीजींची माझी ओळख नाही, पण त्यांना मी सांगणार, त्यांच्या ओरिसातून ही बातमी आलेली, आत्ता कालपरवा बातमी आली. 1000 कुष्ठ कॉलनीज आहेत, ते घेट्टोज म्हणून तिथं राहतात आणि सगळ्या तऱ्हेचं हे करतात. परमपूज्य दलाई लामा तेच म्हणायचे की आमचे पोरं काही करत नाही, की ते जे सिटिझन्स इन एक्झाईल आहे, तर ते म्हणाले की तुमच्या कुष्ठरोग्यांना या लोकांना शिकवायला पाठवा, कारण त्यांच्या 3-4 पिढ्या झालेल्या आहेत आणि त्यांना नोकरी नाही, रोजगार नाही, कुठं काही नाही. परवा त्यांना 90 वर्ष झालेत, तेव्हा मी त्यांना शुभेच्छा पाठवल्या. त्यांनी बाबा आमटेंबरोबरचा आपला फोटो माझ्याकडे पाठवला. तर असे संबंध हजारो लाखो लोकांचे. म्हणून बाबांचं म्हणणं होतं की हा पहाड आहे, तो गोवर्धन पहाड आहे, त्याला सपोर्ट करणारे अनेक असे लोक आहेत ज्यांनी याला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे 75 वर्ष कालखंड हा लहान नाही. त्यामुळे आनंदवन बंद करणं हे मिशन स्टेटमेंट होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते वाढत चाललेलं आहे. कारण गडचिरोलीपासून पालघरपर्यंत नवीन केसेस सापडल्या, आपलं डिपार्टमेंटच बंद झालेलं. म्हणून रामभाऊ नाईक एकटे होते की जे याच्यावर आवाज उठत. त्यांचं वय आता 78 आहे. तर या तऱ्हेने आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा समाजावरचा जो कलंक आहे, 119 कायदे लक्षात ठेवा तुम्ही, की त्यांना कुठलाच अधिकार नाही. ते असे लोक इथे, या लोकांनी ही कामं अशी करावीत. त्यामुळे हे सगळ्यात सोशल प्रिझन आहे, व्हॉलंटरी प्रिझन आहे, त्याची वाढ होणं हे चांगलं नाही. म्हणून हे बंद करणं, समाजांनी यांना वापस कसं समाजामध्ये नेता यावं, हाच आमचा उद्देश राहिलेला. सगळ्यांना या ठिकाणी आल्याबद्दल, आजच्या त्यांनी किती डोनेशन दिलं, किती दिलं हा प्रश्न नाही. 14 रुपयातून ती कहाणी सुरू होते, 250 कोटीपर्यंत त्याची बॅलन्स शीट जाते. हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा हा प्रोग्राम आहे आणि या तऱ्हेने आपण सगळ्यांनी या वेदनेशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा. ते पैशाने नातं होत नाही. वी आर नेवर इंटरेस्टेड इन पॅसिव्ह चॅरिटी. या ठिकाणी त्यांना
समाजामध्ये परत प्रतिष्ठित स्थान कसं मिळू शकेल एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि मला आवाज नसताना मला, कारण माझे काने गेलेत आणि हे उद्या माझी अपॉइंटमेंट आहे नागपूरला डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामनी घेतलेली आहे, पण माईक चांगला आहे त्यामुळे आवाज मी करू शकलो. उद्याच्या गावी रत्नागिरीला मी बोलूच शकलो नाही. माझ्या बाजूला नाना पाटेकर होते, डॉक्टर माशेलकर होते. म्हटलं माझ्या वाटचं तुम्ही बोला. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, प्रमुख अतिथी व तसेच उपस्थित मान्यवर, आज महारोगी सेवा समिती तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कौशल्य विकास इमारतीचे भूमिपूजनाकरिता आपण इथे उपस्थित आहोत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आपण या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होत आहोत. आनंदवनाची ही भूमी त्यागाने, कष्टाने व श्रमाने आणि कर्माने पावन झालेली आहे. तर या भूमीचे आज आपण भूमिपूजन करतो आहे, म्हणजेच आपण त्यांच्या श्रमाची व कर्माची पूजन करतो आहे असं मला वाटतं आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आमच्या आयोजकांमध्ये बरीच चर्चा झाली आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल एक दडपण होतं. तरी पण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते इमारतींची मुहूर्तमेढ रोवली जात आहे, आपले आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व श्री उदय सामंत सर यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा हा कार्यक्रम आज होतोय आणि हा दुग्ध शर्करा योग जुळून येणार की नाही याबद्दल जरा साशंकता होतीच. अखेर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी ते आनंदवन असा हा ऋणानुबंध आज इथे जोडला जातो आहे. परत याप्रसंगी मला असं म्हणा वाटतं की मानावे कसे आभार आपले, खरंच काही कळत नाही. आपल्या आभारासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत. तेव्हा मी एवढंच म्हणेन की सदैव राहू द्या आपल्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. मनातले 2 शब्द आपल्या आभारासाठी. यशस्वी कर्तृत्ववान व्यक्तीच्या सानिध्याने, विचाराने जीवन जसा सुखकर होतो, तसे आजचे आदर्श व्यक्तिमत्व आपले प्रमुख पाहुणे आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर सुधीर मुनगंटीवार सर, त्यानंतर आपले उदय सामंत सर आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याबद्दल महामंडळातर्फे तसेच महारोगी सेवा समिती वरोरा यांच्यातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे याचं आम्हा सर्वांना आनंद आहे आणि या कार्यक्रमाकरिता महामंडळालासुद्धा एक सहभाग देता आलं याच्याबद्दल मला फार आनंद होतो आहे आणि महामंडळाच्या वतीने आम्हाला या सहभागाबद्दल एक आनंद होतो. त्याबद्दल महामंडळाच्या वतीने सुद्धा मी आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित श्री विनय गौडा सर, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्री विजय राठोड सर हे सुद्धा उपस्थित झाले या कार्यक्रमाला. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आज आभार व्यक्त करतो आहे. आणि आपण ज्यांच्यासाठी ही इमारत बांधतो आहे ती सर्व दिव्यांग विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर हा कार्यक्रम साजरा होतो आहे. त्याबद्दल त्या मुलांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आता इथे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्या लोकांचा सहभाग इथे आम्हाला लाभला त्या सर्वांचे मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला असं मी जाहीर करतो.